माझ्या डोक्यात सध्या फार वादळ आहे बरं का. माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. हे वादळ आणि दुःख घेऊन गेली 2615 दिवस मी रोज प्रवास करते. आजच्या माझ्या प्रवासाचा 2615वा दिवस आहे. का? एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून का फिरते? काय कारण आहे? काहीतरी कारण असेल. 3 वर्षापूर्वी रामतीर्थकर गेले, त्यानंतर मी फक्त त्यांचे दिवस होतपर्यंत घरात होते, 15 दिवस. त्यानंतर मी लगेच बाहेर पडले. बायकांनी कदाचित नावं ठेवली असतील की 15 दिवस झाले नाहीत तरी पण या बाई बाहेर पडल्या. बाहेरचं चित्र इतकं भयान आहे ना की माझ्यासारख्या एका अतिशय शिकलेल्या बाईने घरात का बसावं? आणि माझ्या नवऱ्याचा ध्यास तोच होता. त्यांनाही असं वाटायचं की समाजाचं चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. त्यामुळे मी खरं फिरते. बायकांना वकील आहे मी. सोलापूर कोर्टात जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या असत्या. कारण सध्या सगळ्याचा धंदा कुणाचा तेजीत असेल तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे. आपण सगळे फार भांडतो. आपल्या सगळ्यांना असं वाटतं वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो. कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात. त्याला न्याय म्हणायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. मी स्वतः कोर्ट कचेऱ्या कधी केल्या नाहीत. मला ते सगळं आवडलेलं नाही. सगळी नाती विखुरताना बघितलीत मी कोर्टात. सगळ्या नात्यातली भांडणं बघितलीत मी कोर्टात. आईला कुणी सांभाळायचं म्हणून 2 भावांच्यात झालेली खडाजंगी भांडणं बघितलीत मी कोर्टात. कोर्टाने निकाल दिला, एकाने 1 महिना सांभाळा, एकाने 1 महिना सांभाळा. धाकट्याने उठून कोर्टाला विचारलं, एका महिन्याला 30 दिवस असतात, एका महिन्याला 31 दिवस असतात, मग 1 दिवस म्हातारीचं काय करायचं? कोर्टाने सांगितलं वरांड्यात झोपवायचं. करायचं काय? 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळल्याचे पांग दोघं मिळून फेडा. मला ते प्रकार अजिबात आवडले नाही. एकेका गुंठात जमिनीसाठी 2 भाऊ एकमेकांचे जीव घेताना बघितलेत कोर्टात. वकिलांना वाटेल तेवढ्या फिया देतील, पण भावाला थोडेफार पैसे खर्च करायचे म्हटले की यांच्या जीवावर येतं. 10-10 वर्ष केसेस चालतात. कशासाठी? आज मी वकील असून तुम्हाला प्रश्न विचारते की कशासाठी आपण हे सगळं करतो? वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलींना समान अधिकार आला. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितलेत नाही. आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही. आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही. आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचं गावच नाही. अहो आम्ही महिना महिना मामाच्या गावी जायचो. सुट्टी काय मजेत जायची. गरिबी खूप होती, पण आमच्या मामीनी एकदाही विचारलं नाही किती दिवस राहणार आहात. आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा, एका तरी पाहुण्याकडे सहजपणे आपण 4 दिवस जाऊन राहू शकतो? स्वतःच्या मुलाकडे जाता येत नाही बाई. माझा मुलगा पुण्यात राहतो. मला भाषणासाठी पुण्यात जायचंय. आता मी त्याला फोन करून विचारणार, मी पुण्यात आलीये, घरी येऊ का? म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का? झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हरवला मामा. सगळे मामा सध्या पुण्यात राहतात. सिमेंटच्या जंगलात हरवला मामा. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, तीच रात्री 12 आणि 1 वाजता ड्युटीवरनं येते. मामाच बिचारा रोज वडापाव तोडून तोडून खातोय. मामाची बायको सुगरण. कुठल्या नात्यांबद्दल बोलायचं ते आज सांगाच. एक तरी नातं विश्वासाचं सांगा पुरुषांनो.
ज्या नात्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे. अहो कित्येक वेळेला आपल्या जवळचा माणूस इतकं वेगळं वागतो की आपल्या पायाखालची जमीन हादरते. ज्याला मी आतून बाहेरून चांगलं ओळखतो असं मला वाटतं, तो माणूस इतका वेगळा वागतो की आपला स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो, भीती वाटायला लागते, अवघड होऊन जातो मग नात्यांचा. त्यामुळे मी कडक बोलते. बायकांनो, मी ब्युटी पार्लर मध्ये कधी रमले नाही. प्लकिंग, ब्लिचिंग, फेशियल, ब्युटी पार्लर मध्ये रमणं फार सोपं असतं. मी दिसते कशी, पण मुळात प्रश्न आहे, तू आहेस कशी? कशी आहेस? सासू म्हणून कशी आहेस? सून म्हणून कशी आहेस? नणंद म्हणून कशी आहेस? जाऊ म्हणून कशी आहेस? भाऊजाई म्हणून कशी आहेस? मुलगी म्हणून कशी आहेस? बायको म्हणून कशी आहेस? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तू आई म्हणून कशी आहेस? तुला सगळ्या नात्याला न्याय देता येतं? भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटतं. भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, कारण ती आई असते. आई असते वेदना, आई असते संवेदना, आई असतो परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज. प्रत्येक घरात देवाला जाता येत नाही, म्हणून त्यांनी निर्माण केली आई. तुमच्यापैकी किती जणींना मुलं आई म्हणून हाक मारतात, त्या सगळ्या बायकांनी हात वर करा. बाकी सगळ्या मम्मी. इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी लंडनला जन्माला आलो आपण. मम्मी आकाशासारखी विशाल, ईश्वरासारखी सुंदर आमची आई का केली तिची मम्मी? कुणी दिले अधिकार तुम्हाला? का धर्मापासून लांब नेलीत मुलं? का संस्कारांपासून लांब नेलीत मुलं? का मुलांना आज तुमची किंमत वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही? का मुलं आज तुम्ही एखादी वस्तू आणून दिल्यानंतर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाहीत? आज मुलांना असं वाटतं की आई वडिलांनी करायचं म्हणजे ते कर्तव्यच आहे त्यांचं. बायकांनो, तुम्ही आईची मम्मी करून खूप गोंधळ केलाय. 2 शब्द आहेत. तुम्ही म्हणाल 2 शब्दांनी काय होणार आहे? खूप मोठा फरक पडणार आहे. खूप मोठा फरक पडतो. 2 माणसं बदलली, 2 माणसं बिघडली. तुम्ही सगळ्यांनी मिळून आज विचार करा. 2 माणसं बदलायला नको होती, ही 2 माणसं बदलली आणि संस्कारांवर परिणाम झाला, संस्कृतीवर परिणाम झाला, धर्मावर परिणाम झाला. ही 2 माणसं बदलायला नको होती. एक बदलली आई आणि दुसरे बदलले शिक्षक. बायकांनो, आईमध्ये एक शिक्षक असतो, तो कायम जागा ठेवावा लागतो. आपण 24 तास आई असतो. तुम्ही उठता कशा, बसता कशा, बोलता कशा, वागता कशा, मुलांसमोर कशा येता, फॅशन किती करता, कपडे कसे घालता, नातेवाईकांशी कशा वागता, शेजाऱ्यांशी कशा वागता, तुमच्या घरातल्या माणसांशी वागणं कसं आहे, तुमचा स्वभाव किती रागीट आहे, तुम्ही किती कडक आहात, तुम्ही किती प्रकारे हट्टीपणा करता, मुलांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं. मुलं नेहमी आईचंच अनुकरण करत असतात, मुलं वडिलांचं अनुकरण कधीच करत नाही. माझा मुलगा दिसायला अगदी त्याच्या वडिलांसारखा आहे, पण तो स्वभावाने सगळा पूर्णपणे माझ्यासारखा आहे. कारण सगळा तास तो माझ्या बरोबर आहे. झोपण्यापुरता तो फार फार त्याच्या वडिलांजवळ असायचा, पण बाकीचे सगळे तास तो माझ्या बरोबर होता. त्यामुळे माझा स्वभाव जसा आहे तसाच त्याचा स्वभाव आहे. अतिशय छान मुलगा आहे तो. त्यांनी माझं अनुकरण केलं. माझ्यात त्याचं प्रतिबिंब आहे, त्याच्यात माझं प्रतिबिंब आहे. बायकांना समजावून घ्या. मुलांच्या पुढे वागताना संयम लागतात, नियम लागतात आणि ते पाळावे लागतात. आमच्या आई वडिलांच्यात काय संबंध आहेत आम्हाला कधी आयुष्यात कळले नव्हते. आमच्या दोघांच्यात काय संबंध आहेत आमच्या मुलांना कधी कळले नव्हते. आणि आज तुम्ही तरुण नवरा बायको मुलांच्या समोर कसंही वागता.
आज त्या मोबाईलवर सेल्फी काढायचा, त्या मुलांच्या समोर सेल्फी काढायचा. छोट्या छोट्या मुलांना काय कळतं ग? सोशल मीडिया खूप मोठा झालाय, मलाही कळतं हे सगळं आवश्यक आहे. पण इतकंही आवश्यक नाही की आपल्या घरातले संस्कार संपवावेत. 18 वर्षाच्या मुलीने मला एक पत्र लिहिलंय. अपर्णाताई नमस्कार, मी तुम्हाला पत्र लिहायचं कारण असं, माझी आई सध्या इतकी नटते, ती अतिशय डार्क लिपस्टिक लावते, नखांना वेगवेगळे हिरवे निळे नावाची नेलपेंट लावते. मला तिचं नटणं अजिबात आवडत नाही. तुम्ही तिला समजावून सांगायला या की तिने नटायचं नाही. आईला समजावून सांगायला जायचं की मुलांच्या समोर तू नटू नकोस, मुलांच्या समोर तू वाटेल तशा ब्लाऊजच्या फॅशन करू नकोस, मुलांच्या समोर तुझे कपडे व्यवस्थित असले पाहिजे, हे आईला समजावून सांगायचं. मी गेले होते समजावून सांगायला. बायकांनो, मला कुणी बोलवलं ना की मी लगेच जात असते. मी समजावून सांगायला गेले, 8 तास समजावून सांगत होते. 8 तास. त्या बाईंचं एकच म्हणणं होतं, इतके दिवस माझ्या सासूबाई होत्या त्यामुळे मला कधी नटता आलं नाही, आता ही माझी सासू होणार आहे का? बायकांनो, एक वाक्य घरी गेल्यानंतर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. आपली मुलं जेव्हा मोठी होत असतात, आपल्यातली बाई शिल्लक नसते, आपल्यातली आई शिल्लक असते. त्या आईला न्याय द्यायला शिका. ती आई आम्हाला सुंदर पाहिजे, आईने आईसारखं दिसलं पाहिजे आणि आईने आईसारखं असलंच पाहिजे. आई आम्हाला आईसारखीच हवी आहे. 12वीतल्या मुलांनी मला एकदा फोन केला होता. आम्ही आडत व्यापारी आहोत. आमच्या घरी येणारी जाणारी माणसं खूप असतात. माझे आजोबा घरात आहेत, आजोबांचे वडील घरात आहेत. माझी आई यांना सगळ्यांना जेवायला वाढताना नेहमी गाऊनवर असते. ती घरामध्ये साडी नेसायला तयार नाहीये. तुम्ही तिला समजावून सांगा, तिने माझ्या आजोबांसमोर गाऊन घालायचं नाही. 12वीतल्या मुलाला असं वाटावं की माझ्या आजोबांच्या समोर माझ्या आईने गाऊन घालायचं नाही. समजावून सांगायला गेले होते, त्या बाई इतक्या चिडल्या होत्या माझ्यावर. बायकांनो, समजुतीचे भाग आहेत. आपल्या घरातली म्हातारी माणसं आहेत, वडीलधारी मंडळी आहेत. आपण किती जरी पुढे गेलो, किती पुढाकार घेतला, कितीही पुढारलो, तरी सुद्धा आपल्या आतमधलं हे भारतीय संस्कृतीचं वलय आहे ना, ते विसरून नाही चालत. सोपं नाहीये ते इतकं. बायकांनो, मी तुम्हाला हात जोडून सांगते की आज तुमची मुलं मोठी होत आहेत. 21व्या शतकाकडे जग चाललंय. वातावरण वेगळं आहे. त्या वातावरणात आईला भान असायलाच हवं वागण्याचं. संयम पाहिजे आणि नियम पाहिजे. संयम आणि नियम असतील ना, संस्कार होणारच आहे. आणि दुसरे बदलले शिक्षक. इथं जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना मुद्दाम सांगते, शिक्षकांमध्ये एक आई असते, ती कायम जागी ठेवावी लागते. आईमध्ये जसा शिक्षक असतो तशी शिक्षकांमध्ये आई असते. त्यामुळे सगळ्या पुरुष शिक्षकांनो, पानपट्टीच्या दुकानावर उभे राहिलेले शिक्षक मुलांच्या श्रद्धास्थानांना धक्के लावत असतात, हे एकाही शिक्षकांनी कधीच विसरता कामा नये. एक जण वाईट वागला तर 100 जणांना दोष येतो, हे पण एकाने सुद्धा विसरता कामा नये. प्रत्येकाला आपापल्या भूमिकेचं भान असायलाच लागणार आहे. त्यामुळे मी कडक बोलते. संध्याकाळच्या मालिका मी कधी बघितल्या नाहीत. काय बायका भांडतात नाही, नटून थटून. आणि आम्ही भांडणाऱ्या बायका बघत बघत 3 तास घालवतो. आज देश धोक्यात, त्याची कुणाला काळजी नाही. सगळीकडनं संस्कार धोक्यात आले, त्याची कुणाला काळजी नाही. आज धर्म धोक्यात, त्याची कुणाला काळजी नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हजारो मुली आज बेपत्ता आहेत. एकदा जाऊन बघा पोलीस स्टेशनला, कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, कुठेही चोरी दरोड्यांच्या केसेस नाही आहेत सध्या. सगळ्यात जास्त केसेस पोरी मिसिंगच्या आहेत. सगळ्यात जास्त केसेस पोरी मिसिंगच्या आहेत. तुमचा हा जिल्हा कुठला येतो? नाशिक येतो. नाशिक जिल्ह्याची परिस्थिती आज जर मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला एकाला मांडी घालून बसता येणार नाही अशी परिस्थिती आहे. किती गेल्या मुली घरातनं? का गेल्या मुली घरातनं? आई वडिलांच्या हृदयावर पाय देऊन मुली जातातच कशा घरातनं?
बायकांनो 100 प्रश्न मनाला विचारून बघा, म्हणून मी कडक बोलते. पुरुषांनो, मला एक आवाज गेली अनेक वर्ष ऐकू येतोय. तो तुम्हाला का नाही ऐकू येत? जो आवाज मला ऐकू येतो तो खरं तर पुरुषांना ऐकू आला पाहिजे. त्या आवाजामुळे मी अस्वस्थ आहे, त्या आवाजामुळे मला झोप येत नाही, त्या आवाजामुळे मी रात्र रात्र जागी आहे. कोणता आहे तो आवाज जो झोपू देत नाही? आणि तो आवाज आहे भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब व्यवस्था. सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. आज आपण सगळेजण शेवटच्या टप्प्यात आहोत. पुढच्या 10 वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही. आज घराच्या इमारती मोठ्या झाल्या, आज घरं सजवली, आज घरं नटवली, घरामध्ये टाईल्स आल्या, पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या 2 वर आली. शासनाने आम्हाला बजावून सांगितलं, हम दो हमारे दो. आम्ही शासनाला सांगितलंय, हम दो हमारा एकच. काका नाही, आत्या नाही, मामा नाही, मावशी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, दुःख सांगायला कुणी नाही, सुख ऐकायला कुणी नाही. आणि आई वडील गेल्यावर त्यांच्या प्रेताजवळ बसून रडायला मुलांना आता वेळ नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला लाज वाटते, आज माझ्या संस्थेतर्फे सोलापुरात 200 म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे जेवायला पाठवले जातात, ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीत. आज मी 84 अशी जोडपी सांभाळते ज्यांची मुलं अधिकारी आहेत, पण आईला डायबिटीसची गोळी मिळत नाहीये. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावाची भाकरी करत नाहीये. 76 वर्षाचा तो म्हातारा डायबिटीसचा पेशंट असलेला सासरा सकाळी संस्थेच्या दरवाजात रडत उभा असतो, रडत. शुगर कमी झालेली असते, हातपाय लटलट तापत असतात, घाम फुटलेला असतो, त्याला एक शब्द बोलता येत नसतो, डोळ्यातनं पाणी वाहत असतं, पोटाला हात लावत असतो. काय करायचं तुझी सून? मी त्यांना एकदा म्हटलं, तुमची सून शिक्षिका आहे ना, सांगा ना समजावून. कळत नाही कुटुंबातली नाती, नात्यांचं महत्व. त्या म्हाताऱ्याला लापशी खायला घातल्याशिवाय आम्हाला कुणालाही काम करता येत नाही. आदर्श शिक्षिका पुरस्कार काय करायचे त्यांचे पुरस्कार? ज्यांना नाती कळत नाही, तात्याचं महत्व कळत नाही, आपली माणसं कळत नाही, माणसांची किंमत वाटत नाही, त्यांच्या पुरस्काराची किंमत आम्हाला का वाटावी? बायकांना तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे मी आता. मला त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बायकांनी द्यायची. 50% आरक्षण आहे ना, बोला. आणि कुणी असं म्हणू नका आम्ही ग्रामीण भागातल्या आहोत, आम्हाला बोलायची सवय नाही. इतर वेळेला तुम्ही खूप बोलता, मलाही माहिती आहे. पण आज माझ्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायलाच हवी. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं. सावित्रीबाईंना खात्री होती, एक बाई शिकली कुटुंब सक्षम होणार आहे, एक बाई शिकली कुटुंब समर्थ होणार आहे, एक बाई शिकली तिच्या संवेदना इतक्या महत्वाच्या की एकत्र कुटुंब पद्धती टिकूनच राहणार आहे. सावित्रीबाईंनी फार मोठ्या विश्वासाने आपल्याला शिकवलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे, जे शिक्षण आम्हाला सावित्रीबाई फुले यांनी दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही कुटुंब व्यवस्थेसाठी चांगल्या पद्धतीने करून घेतलाय का? हो का नाही? विचार करून उत्तर द्या. शिक्षणामुळे मुलींमध्ये नम्रता आली, शिक्षणामुळे मुलींचा अहंकार कमी झाला, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांचा मान ठेवायचा असतो, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर आपल्याला तडजोड करावी लागते, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं आपले आई वडील जेवढे महत्वाचे आहेत तेवढे नवऱ्याचे आई वडील सुद्धा महत्वाचे असतात, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं घरातनं पळून गेल्यानंतर आपल्या बापाला समाजात ताठ मानेने उभं राहता येत नाही. काय दिलं शिक्षणाने? शिक्षणाने फक्त पॅकेज दिलं, पॅकेज. माझ्या मुलीला 1 लाख रुपये पगार आहे, माझ्या मुलीला 50,000 रुपये पगार आहे. तुमच्यापैकी किती आयांनी मुलींना सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं?
करा हात वर. ज्या बायकांनी सांगितलं त्यांनी हात वर करा. शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. काय झालं, खेड्यात राहत आहे ना, सगळे हात वर यायला पाहिजे होते, 2-3च हात वर नाही सांगितलं. फक्त मुलींना सांगितलं तुला इंजिनियर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला MS करायचंय, तुला अमेरिकेला जायचंय. पण तुमच्यापैकी एकाही आईने सांगितले नाही की बाई तुला घर सांभाळायचंय, घरच्या जबाबदाऱ्या असतात, संस्कार जपावे लागतात. हे सगळं बायकांच्या हातात असतं. का नाही सांगितलं? माझ्या आईने मला सांगितलं बाबा. आणि म्हणून आज मी तुमच्याशी बोलणार आहे. कुठल्या नात्याने बोलू ते सांगा. मी वकील आहे, कायदा सांगू, पण मी बायकांना कायदा सांगणं बंद केलंय. जिच्यावर अन्याय होतो तिच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला. बायकांनी त्या कायद्याची तलवार केली. सासू एवढंस बोलली चालल्या महिला मंडळाकडे, नवरा एवढंस काही बोलला लगेच चालली तक्रार तंटा मुक्त अध्यक्षांकडे. काही गरज आहे? बाहेरची माणसं काय करणार आहेत ना? घर आपलं, समजूत आपली, माणसं आपली, तडजोड आपली, आणायचे आपल्याला, पुरवायचे आपल्याला, पुरवायचे आपल्याला. कमी पडलं तरी आपलंच, जास्त झालं तरी आपलंच. बाहेरचा माणूस तुम्हाला काय मदत करणार आहे? आणि माझ्यासारखा वकील तरी तुम्हाला काय मदत करणार आहे? बायकांनो, स्वतःची तडजोड असते, स्वतःचा संसार असतो, थोडंफार सांभाळून घ्यावं लागतं, थोडासा कमीपणा घ्यावा लागतो. संसार होत नाही त्याच्याशिवाय. इतके सोपे नाहीये संसार. आज वकील असून सांगते मी तुम्हाला, कायदा काही करू शकत नाही. कायद्याने घटस्फोट होतात, कायद्याने पोटगी मिळते, पण कायद्याने कुठल्याही बाईला घर मिळतं असं मी आजपर्यंत कधी बघितलेलं नाही. घर नाही मिळू शकत आणि घरातल्या माणसांचा विश्वास नाही मिळू शकत. त्यामुळे आज मी तुमची आई म्हणून बोलेन. तुम्हाला राग आला तरी चालेल, मला काही तुमच्या कोणाच्या घरी आज जेवायचं नाहीये. तुम्ही किती चिडलात, काही झालं तरी मला काही फरक पडत नाही. मला बायका माझ्यावर रोज चिडतात, मला काही फरक पडत नाही. मला बोलायचं ते मी बोलणारच. तुम्हाला किती राग येऊ दे, उद्यापासून सकाळी आरशासमोर उभे राहिलात ना की तुम्हाला मीच दिसणार आहे दिवसभर. बघाच तुम्ही आपण चुकतो कुठे हे तुम्हाला कळलंच पाहिजे आता. त्यामुळे मी तुमची आई म्हणून बोलतेय. अगं, ज्या सासूनी 40 वर्ष संसार केलाय, जिनी स्वतःची हौस मौज मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, आज सगळ्या सुनांनो जे वैभव भोगताय ना, त्याचा पाया सासूचे कष्ट आहेत. हे एकाही सुनेनी कधीच विसरता कामा नये, कधीच विसरायचं नसतं. आज दागदागिने घालताय, आज चांगल्या साड्या नेसताय, पण सासूनी 2 साड्यांवर दिवस काढलेत बाई. आम्ही आमचं कौतुक नाही सांगत. माझे मिस्टर 90 सालापासून आजारी होते. आमच्या मुलाला आम्ही इंजिनियर कसं केलं मला माहितीये. आज तो मोठा अधिकारी आहे कंपनीत, त्याला प्रचंड पगार आहे. सुनेला म्हणायचं नाही भाजीला तेल थोडस कमी घाल ग, नाचू नकोस, 4-4 चपात्या वाया घालवू नकोस, त्याचा कुस्करा करून सकाळी खाता येईल, वाया नको खातो. रात्री फ्रीज मध्ये कणिक मळून ठेवलीस, त्याच्या चपात्या आधी कर, नंतर नवीन कणिक मळ. बोलायचं नाही, अधिकार नाही. सगळ्या सुनांनो, सासूच्या अधिकारावर चर्चा करू आज आपण. सासूला अधिकार आहे का नाही बोलायचा. मी पण सासू आहे, वकील जरी असले तरी मी पण सासू आहे. मी त्या भूमिकेतनं चालली असता. त्यामुळे मी आज तुमची आई म्हणून बोलतेय. मी मूळ साताऱ्याची आहे. सातारा माझं माहेर आहे. वकील असलेल्या आजोबांच्या घरातला माझा जन्म आहे. पण वकिलांच्या घरात कुटुंब नियोजन पोचलं नव्हतं. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड एवढं मोठं कुटुंब आहे. मला 6 काका आहेत, 5 आत्या आहेत, 5 मावश्या आहेत, 4 मामा आहेत. माझ्या वडिलांना 7 काका आहेत, प्रत्येकाची 5-6 मुलं आहेत. मी लहान असताना आमच्या घरात राहणाऱ्या माणसांची संख्या 50 ते 60च्या घरात होती. गरिबी होती, पण गरिबीत समाधान होत. आज तुमच्या श्रीमंतीत समाधान आहे? आज इतका पैसा मिळवत आहे, समाधान कुठे? आमच्या गरिबीत आमचं समाधान होतं बाई. बायकांनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही.
आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून शांतपणे पोटभर जेवताना पण बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत सतत कष्ट करतानाच बघितलंय. पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही. मी तिला एकदाही रागवलेलं बघितलं नाही. कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातनं बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही. समईतली वाद जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली. तेवते शब्द वापरला, जळते नाही. जळणारी वाद जळून जाते, तेवणारी वाद अखंड प्रकाश देत राहते. मी तेवणारी आई बघितली आहे. आई कडक आहे, शिकलेली नाही, शाळेत गेलेली नाही, पण तिला लिहिता वाचता येतं. अजून माझी आई आहे, 89 वर्षाची आहे, अजून तेवढीच कडक आहे, पण आता निजून असते, तिला बरं नसतं आता. पण तिचा कडकपणा तेवढा काही कमी नाही झालेला. माझ्या आईने लहानपणापासून मला मुलगी असल्याचं भान दिलंय. माझ्या आईने मला दिवसात 100 वेळा बजावून सांगितलंय, बाई मुलगी आहेस, पुढच्या पिढीची आई आहेस. बाई तू मुलगी आहेस, पुढच्या पिढीचा वारसा आहेस. बाई तू मुलगी आहेस, संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे. बाई देवाने नवनिर्मितीचा मान फक्त तुला दिलाय. विचार कर, तो मान इतका सुंदर आहे, त्यामुळे तुला समृद्ध आई व्हायचंय. बाई तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, मी मुलगी आहे, हे माझ्या आईने दिवसात मला 100 वेळा बजावून सांगितलंय की मी मुलगी आहे. आणि आज तुम्ही मुलींना उलट ऐकवताय. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. जेवढ्या मुलींच्या आया तुम्ही माझ्या समोर आहात आत्ता, उजवा हात असा हृदयावर ठेवा. ठेवा ठेवा म्हणलं की ठेवायचं. आणि तुमच्या आत्म्याला विचारा, ग मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार. तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यातनं महापुरुष घडतात त्या बंद करणार. तिची खंबीरता काढणार, तिची कोमलता काढणार, तिची क्षमाशीलता काढणार, तिची शालीनता काढणार, तिची सृजनशीलता काढणार, अगं तिची सहनशीलता काढणार, तिच्यातल्या संवेदना काढणार, तिचं वात्सल्य काढणार, तिचं ममत्व काढणार, तिचं पावित्र्य काढणार, तिचं मांगल्य काढणार, तिचं शील काढणार, तिचं चारित्र्य काढणार, तिचं समर्पण काढणार, तिचा त्याग काढणार. बायकांनो तिचं काय काय काढणार? देवानी बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले. आपण का पुरुष व्हायचं? अगं या सगळ्यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिलंय. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवाने. खंबीर मन. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं खंबीरपणे वाढवू शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. पुरुषांना विचारा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतं का? पुरुष एकटे राहू शकतात? एक दिवस माहेरीचा घराला कुलूप लावून कुलूप उघडून घरात येत नाहीत. या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर, या मित्राकडे त्या मित्राकडे कुठेतरी वेळ काढत बसतात. पुरुष एकटे राहायला घाबरतात. आपण एकटे राहायला अजिबात घाबरत नाही. आपण पालीला घाबरतो, झुरळाला घाबरतो, उंदराला घाबरतो, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो. पण डोंगरासारख्या संकटाला बाई कधीच घाबरत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. ताकद लक्षात घ्या, शक्ती लक्षात घ्या आणि मुलींना मुलींसारखंच वाढवा. तिला मुलगा करण्याच्या भानगडीत पडू नका. तिच्यावर सगळे संस्कार मुलींसारखेच झाले पाहिजे. तिच्या स्त्री सुलभ भावना जाग्या ठेवा. मुलगी अतिशय छान वाढवावी लागते बाई. तिला 100 वेळा बजावून सांगा की तू मुलगीच आहेस बाई. तिला खूप शिकवा, तिला सगळ्या कार्यक्षेत्रात पाठवा. तिचे हात आकाशाला जाऊ लागू दे. तिच्या हातात बंदूक द्या, तिला बंदूक चालवायला येऊ दे, तिला विमान चालवायला येऊ दे, ती सगळ्या कार्यक्षेत्रात जाऊ दे. पण तिला भान द्या, ती मुलगी आहे. मुलगी असल्याचं भान द्यावंच लागणार आहे. आणि माझा सगळा पुढचा प्रश्न मुलींच्या वडिलांसाठी. जेवढे मुलींचे वडील आज तुम्ही माझ्या समोर आहात,
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तुमची मुलगी तुम्ही मुलासारखी वाढवणार आहात, मग तिचं लग्न कुणाशी करायचं? मुलाशीच करणार आहात ना? मग दोन पुरुषी वृत्ती संसार करू शकतात. एक देवाने घडवलेला पुरुष आणि एक आपण घडवलेला पुरुष. देवाने घडवलेला पुरुष 4 दणके घातल्यावर ऐकतो. आपण घडवलेला पुरुष कुणालाही ऐकत नाही. आज मी तुमच्या समोर ठामपणे सांगू शकते, हल्ली मुली आई वडिलांचं सुद्धा ऐकत नाहीत, अजिबात ऐकत नाहीत. आणि सगळ्या मुलींच्या वडिलांना पुरुषी वृत्ती संसार करू शकत नाहीत. दोघांचे इगो आडवे येतात, दोघांचे अहंकार आडवे येतात. मी मोठा का तू मोठी, माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त, मी एटीएमचा माझा हे दाखवणार नाही, मी माझा नंबर तुला अजिबात देणार नाही, माझा बँक बॅलन्स तुला मी कळवणार नाही, माझ्या पगारातले पैसे मी तुझ्यासाठी खर्चच करणार नाही. ही काय भांडण आहेत नवरा बायकोतली? आज आर्थिक व्यवहारावरनं भांडण आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घटस्फोट होत आहेत. आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला लाज वाटते, 3,40,000 अर्ज आज घटस्फोटाचे पेंडिंग आहेत. एवढी घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार आहे. छोटी 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 निरागस बाळं आई वडिलांशिवाय एकटी आहेत. आज बालवाड्यांवर पाट्या लागल्या शहरात. आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईनी भेटू नये. काय करायचं छोट्या छोट्या बाळांनी? तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप वाईट वाटतं, घटस्फोटाची कुठेही महत्वाची कारणं नाहीये. आज मी इतके घटस्फोट वाचवले, क्षुल्लक कारण आहेत, क्षुल्लक. तुम्हाला मी मुद्दाम पुण्यात झालेली घटना सांगते. 8 महिन्यापूर्वी पुण्यातल्या एका घरात संध्याकाळी 6:30 वाजता नवरा ऑफिस मधनं घरी आला. त्या दिवशी त्यांच्या बिल्डिंगची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वरती आला. नवरा 10 तासांनी परत आलाय. तो प्रचंड दमलेला आहे. दरवाजा उघडल्यानंतर त्याला आत येऊ देत, त्याला बसू देत, जरा पाणी पिऊ देत, मग बोल. दरवाजाचं सुरू, बिपिन बूट काढू नको पायातले. तो म्हणाला का? नाही मला सँडविच करायचे, जरा खालनं ब्रेड आण. तो म्हणाला लिफ्ट बंद आहे, 7 जिने चढून आलोय, आता मी खूप दमलोय, आता मला खाली जायला सांगू नको. आजच्या दिवस तू पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्याला मी येताना ब्रेड घेऊन येतो. नाही मला आजच सँडविच खायचंय. तो म्हणाला मग आधी का नाही सांगितलंस, मी येताना ब्रेड घेऊन आलो असतो. ती म्हणाली मला 2 मिनिटापूर्वी इच्छा झाली आहे की आज आपण सँडविचच खायचे. तो म्हणाला मी काही जाणार नाही. लगेच बडबड सुरू. या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, याला काही मागितलं तर मला कधीच मिळत नाही, माझं नशीबच फुटकं. एक ब्रेड नशीब फुटकं. मग कपाटातल्या 100 साड्यांचं काय करायचं ग, तुझं नशीब फुटकं. तो म्हणाला बडबड करू नको, मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात नाही. पुन्हा बेकरीच्या किलोमीटरवर, त्या रस्त्याला 43 सिग्नल आणि 22 स्पीड ब्रेकर आहेत, मोजलेत मी त्या दिवशी जाऊन. कधी जाणार, कधी पोचणार, कधी ब्रेड आणणार. तरी तो गेला आणि त्याच्या दुर्दैवाने त्या दिवशी बेकरी बंद. आता ही बाई विश्वास ठेवणार आहे? त्यांनी लगेच मोबाईलवर त्या बेकरी बंद असल्याचा फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला. बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. एवढी कर्कश ओरडत होती, इतका भयान आवाज काढून. हे वागणं आहे? बाई आहेस तू, समजत नाही तुला? एका ब्रेड साठी एवढा गोंधळ. शेवटी रात्री 12:30ला त्यांनी मला फोन केला, अपर्णाताई 12:30 वाजले, तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय, पण इतकी भांडणं त्या ब्रेडवरनं चालू आहेत, तुम्ही ताबडतोब पुण्याला या. मी सकाळी उठून पुणे गाठलं. काय त्या मुलीला समजून सांगितलंय, ऐकायलाच तयार नाही. तिचं एकच म्हणणं, माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, लग्नाला 3 वर्ष झालीत माझ्या, हा मला अप्रिशिएट करत नाही, मी नवीन साडी नेसली की हा माझं कौतुकच करत नाही, हा मला कधी छान दिसतेस असं म्हणतच नाही. आता हे काय भांडण आहे? जेवढ्या तरुण बायका समोर आहेत ना, त्यांना मुद्दाम सांगते,
प्रत्येक नवऱ्याला कौतुक करणं जमत नसतं. तुम्ही आता नवरात्रात इतक्या छान छान 9 दिवस साड्या नेसल्या वेगवेगळ्या रंगाच्या. किती जणींना नवरा म्हणाला ग, अरे वा वा, पिवळा रंग तुला किती छान दिसतो, करा बरं हात वर. अगं नाही म्हणत. प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट जमत नाही. समजावून घ्या, मुलींना सांगा, या असल्या गोष्टी नसतात अगं. आणि मी तर एक सांगू का, सरळ नवऱ्यासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं, अहो परवा नवीन साडी आणली ना, ती नेसलीये, कशी दिसतीये? मूड असेल तर ठीक म्हणेल, नाहीतर नाही म्हणेल, विषय सोडून द्या. माझ्या नवऱ्याने मला 45 वर्षात एकदाही म्हटलेलं नाही की तुला ही साडी छान दिसते. माझ्या मुलाला जमतो. बायकोनी नुसती हँगरची साडी बघितली तरी तो लगेच म्हणतो, ही साडी नेसणार आहेस? काय क्यूट आहे, तुला मस्तच दिसेल. नेसण्यापूर्वीच हा नाचत असतो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही. महत्वाचं करू नका. इतक्या गोष्टी या महत्वाच्या नसतात. बायकांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्यामुळे मुलींना हे सांगा, मुलींना वाढवताना या गोष्टी सांगा की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते. आणि जेवढे तरुण पुरुष तुम्ही माझ्या समोर आहात, थोडंसं बायकोचं कौतुक केलं, काय बिघडतं रे? एखाद्या वेळेला म्हणा ना, ही साडी तुला छान दिसते, काही बिघडतं का? भाजी फोडणीला टाकली, लगेच म्हणायचं, कढीपाला घातलाय वाटतं, वास मस्त आलाय. करा ना कौतुक, कुठे बिघडलं? सगळ्या पुरुषांना काळ बदलत चाललाय. थोडंसं कौतुक करायला शिका. नाहीतर आता इतका अवघड आहे ना, मुलींच्या कल्पना बदलत चालल्या संसाराबद्दलच्या, आणि मग अवघड होतं. चेष्टेचा भाग सोडून देऊया. पण बायकांनो, ती ऐकेना, तिच्या मी लाडक्या मम्माला बोलवून घेतली. तिच्या आईने मला सरळ सांगितलं, आमची मुलगी एकुलती एक आहे, तिने डोळे मिटून एखादी गोष्ट मागितली की डोळे उघडायच्या आत तिचे वडील ते तिच्या हातात देतात. आमची मुलगी आम्ही लाडात वाढवलेली आहे. आमच्या मुलीला नकार कुणीही दिलेला चालत नाही. आमच्या मुलीला तो सहन होत नाही. आमची मुलगी रागीट आहे. तिला राग आला की ती घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू सुद्धा रागारागाने फोडून टाकते. त्यामुळे आमच्या मुलीच्या मनाविरुद्ध झालेलं आम्हाला कुणालाच चालत नाही. हे कौतुक आहे. सगळ्या मुलींच्या आयांना करा ना विचार थोडासा. मुलांना आणि मुलींना नकार पचवण्याची ताकद निर्माण करा. प्रत्येक गोष्ट मागितली की लगेच देऊ नका, किंमत राहत नाही. आणि तुम्ही एक वाक्य उद्यापासून अजिबात बायकांनी म्हणायचं नाही, आम्हाला मिळालं नाही, लेकरांना मिळालं पाहिजे. तुम्हाला काय मिळालं नाही ग? आई वडिलांनी, गरीब आई वडिलांनी काय द्यायचं तेवढं दिलंच आहे ना. मांजरपाटाच्या कापडाचं एक परकर पोलकं वर्षभरात एकदा मिळायचं. आम्ही ते घालायचं, नटायचं नटायचं नटायचं, ते चुरगळायचं. आई तांब्यात गरम पाणी घालून द्यायची, म्हणायची याला इस्त्री सारखं फिरवा. आम्ही ते फिरवायचं. पुन्हा राखी पौर्णिमेला तेच घालायचं आणि पुन्हा नटायचं. आज किती कपडे आणताय मुलांना, किंमत आहे? जरासं नाशिकला जाऊन आले, आणला टॉप. जरासं पुण्याची चक्कर झाली की तुळशी बागेतनं आणला टॉप. पण समाधान काही टॉप नाही. आज मुलांना समाधान आहे. तुमच्या मुलांना दिवाळी माहिती आहे? आम्हाला वर्षाकाठी दिवाळीला एक कपडा मिळायचा. आणि आज तुमच्या मुलांना दिवाळी कुठे माहितीये? दर 2 महिन्यांनी एक नवीन कपडा येतोच आहे. चिवडा लाडूचा वास आला तरी सुद्धा आम्ही कासावीस व्हायचो. आई ग चिवडा करणार आहेस का? आई ग घासभर दे ना. आई म्हणायची नैवेद्य दाखवल्यावर मिळेल. आज तुमच्या मुलांना काही त्याचं कौतुक पण नाहीये ग. बायकांनो, याला दोषी कोण? आपण ठरवूया. मागितल्याबरोबर प्रत्येक गोष्ट जर हातात मिळणार असेल लगेच, तर मुलांना त्याची किंमत कधीच वाटणार नाही, चुकून सुद्धा वाटणार नाही. म्हणून सगळ्या तरुण मुलांना कॉलेजला जाताना वडिलांच्याकडनं पैसे घेऊन जायचे आणि 10 रुपयाचा तो वडापाव पटकन खाल्ला जातो. पण 10 रुपये मिळवायला वडिलांना किती कष्ट झालेत याचा मात्र विचार मुलं करत नाहीत. 10-15 रुपये रोजचे खर्च करणं खिशाला परवडतं? विचारा ना वडिलांना एकदा.
तुमचं बजेट काय आहे, तुमचं महिन्याचं बजेट काय आहे. त्या मुलाचं बोला ना वडिलांशी. बोलत नाही. कुणी असा विचार करत नाही की आपल्या वडिलांची परिस्थिती नेमकी काय आहे. त्या आईला मी इतकं समजून सांगितलं, त्याने ऐकलं नाही. पोरगी त्या घेऊन गेले. आज 8 महिने झाले पोरगी पाठवलेली नाहीये. आता घटस्फोटाची नोटीस आली आहे. नोटिशीत सरळ लिहिलेलं आहे, तुमच्या घरात आमच्या मुलीच्या मनाविरुद्ध प्रत्येक गोष्ट होते. आमच्या मुलीला मान दिला जात नाही. आमच्या मुलीच्या मनासारखी कुठली गोष्ट तिला मिळत नाही. सबब आम्हाला मुलगी तुमच्या घरात नांदवता येणार नाही. एक ब्रेड घटस्फोटाचं कारण. काय पाया पडते रोज मी त्या बाईंच्या. रोज फोन करते, रोज नमस्कार करून सांगते, असं करू नका, असं करू नका. ऐकत नाहीत. सगळ्या मुलींच्या आयांनो आणि मुलांच्या आयांनो, मुलांची आणि मुलींची राग जोपासू नका. माझ्या मुलाला राग येतो, माझ्या मुलाला राग येतो. बरा राग येतो तुझ्या मुलाला तो. त्याचा राग त्याच्या बायकोला किती त्रासदायक होत असतो हे माहितीये का तुला. आणि सगळ्या सासवा एक वाक्य कायम म्हणत असतात, तो रागीट आहे ना, मग तू गप्प बस. सुनेने का गप्प बसायचं दरवेळेला तुझं पोरग रागीट आहे म्हणून. मुलांचे राग लहानपणातच जोपासू नका. त्यांना राग अजिबात येऊ देऊ नका. की रागत असतील मुलं, कोपऱ्यात बसवा, जेवायला घालू नका, राहू देत बसून तशीच. राग येतो म्हणजे काय, नाही चालणार. आम्ही आमच्या आईवर कधी रागवलो नाही. आईने जे काही दिलं ते मुकाट्याने खाल्लं. आता एवढी सगळी मुलं तुम्ही माझ्यासमोर बसलायत, लहान आहात खूप. पण एक प्रश्न मी या छोट्या मुलांना विचारणार आहे. उत्तर खरं द्यायचं, अजिबात खोटं उत्तर द्यायचं नाही. मुलांना प्रश्न आहे. आणि इथे बसलेल्या जर लग्न ज्यांची झाली नाहीत अशा ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा प्रश्न आहे हा. तुमची आई तुम्हाला जेव्हा जेवायला वाढते त्यावेळेला आईने वाढलेलं ताट अजिबात हट्ट न करता, ही भाजी मला आवडत नाही, ती भाजी मला आवडत नाही, हे मी खाणार नाही, ते मला नको, अजिबात नावं न ठेवता, कुठलाही हट्ट न करता किती मुलं अतिशय छान आनंदाने जेवतात. त्या मुलांनी हात वर करा. आई बघतीये. आता या मुलांनी करा हात खाली. या मुलांनी आता हात वर केले. पण बायकांनो, आपणच त्यांना ऑप्शन देतो. तुला नको चपाती, काय खातो, तुला आवडत नाही का ते, बर साखर देऊ, तूप देऊ, ऑप्शन का देता. पानात जे वाढलंय ते खायला का नाही सांगत. आणि हल्ली बाहेरचं खाण्याचं एक प्रमाण फार वाढलंय. परवा मी एक अट घातली, अट. आता ती अट तुम्हाला पूर्ण करता येते का बघा. आमच्याकडे जेवायला एक बाई सवाष्ण म्हणून मला बोलवायच्या होत्या. मी अट अशी घातली, ज्या बाईंनी कधीही हॉटेलमध्ये खाल्लेलं नाही अशा बाईंनी माझ्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला यावं. सगळ्या बायकांनो फक्त एक आजी सापडल्या. त्या म्हणाल्या की अगं मी कधी हॉटेलात खाल्लं नाही. आजी खूप वयस्कर होत्या, पण आजी आल्या जेवायला. तुम्हाला पण हसायला आलं ना अट ऐकून. हल्ली बाहेरचं खाण्याचं प्रमाणच वाढलंय. काय करणार आहात तुम्ही. अगं अन्नाचे सात्विक परिणाम संपवलेत तुम्ही. जे अन्नाचे सात्विक परिणाम असतात ते राहिले नाहीये. आणि ते टिकवून ठेवणं आपल्या हातात असतं. माझ्या आईने ना खरं ती शिकलेली नव्हती, पण तिने अनेक गोष्टी खूप छान सांगितल्या. बायकांनो, एक गोष्ट माझ्या आईने मला छान सांगितली की बाई, स्पर्शाचं अंतर हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. स्पर्शाचं अंतर हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. मला त्यावेळेला हे अर्थ कळले नव्हते, आता कळतात. अगं पूर्वी मुली 12व्या वर्षी मोठ्या व्हायच्या आणि त्यांचं लग्न आपण 14व्या वर्षी 15व्या वर्षी करायचं. आई वडिलांची मुलींना सांभाळण्याची जबाबदारी फक्त 3 वर्षांची होती. 12व्या वर्षी पोरगी शहाणी व्हायची, 15व्या वर्षी तिचं लग्न. आता तुमची मुलगी हे बाहेरचं जेवढं खाताय वेगळं वाकडं, ब्रेड खातोय, नूडल्स खातोय,
त्याच्यामुळे तुमच्या मुलीचे हार्मोन्स बदलत चालले. आज तुमची मुलं आणि मुली लवकर मोठे होत आहेत. आज तुमची मुलगी 9व्या वर्षी शहाणी होतीये. बायकांनो, 9व्या वर्षी मोठ्या होणाऱ्या तुमच्या मुलीचं लग्न आपण 25व्या वर्षी करतोय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला सांगा, मधली 16 वर्ष तुम्ही तिला कशी सांभाळणार आहात? मुलगी सांभाळणं इतकं सोपं काम आहे? डोळ्यात तेल घालून पोरगी जपली पाहिजे. आता 2 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, 4 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, 12 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, 16 वर्षाची कॉलेजला गेलेली मुलगी परत नीट येईल का नाही याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनात भीती आहे. बायकांनो, फार विचार करावा लागेल पोरगी वाढवताना. डोळ्यात तेल घालून पोरगी जपली पाहिजे. म्हणून माझी आई म्हणायची, स्पर्शाचा अंतर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी 14 वर्षाची झाले आणि माझ्या आईने मला बजावून सांगितलं होतं, घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही. आता तू मोठी झालीयस. आम्ही आमच्या वडिलांच्या अंगाला कधी हात लावल्याचं आम्हाला आठवत नाही. माझ्या पिढीच्या इतक्या बायका साठीच्या बसलेल्या समोर सांगावं त्यांनी, आपण कधी वडिलांच्या अंगाला हात लावलाय? कधीच नाही. एकदा मला खूप ताप आला होता, तेव्हा वडिलांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितला होता. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटत होतं. आणि दुसरा स्पर्श, वडील गेले तेव्हा त्यांच्या पायांना मी केलेला नमस्कार. आज जवळजवळ 34 वर्ष झाली वडील जाऊन. अजून प्रेम आहे, अजून भक्ती आहे, अजून श्रद्धा आहे. बायकांनो, भारतीय संस्कृती स्पर्श सांगणारी नाही, स्पर्शाचा अंतर सांगणारी आहे. भारतीय संस्कृती त्याग सांगणारी आहे. भारतीय संस्कृती योग सांगणारी आहे. भारतीय संस्कृती भोग सांगणारी नाही. म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला खणा नारळाने ओटी भरून सन्मानाने परत पाठवणारे शिवबा अजूनही गावागावात पूजले जातात. कारण ते बाळकडू आहे, आईने दिलेलं आहे. आईने सांगितलेले परस्त्री माते समान असते बाळा. आईने सांगितलेले शिवबा राजयोगी म्हणून जन्माला आलायस, राजभोगी नाहीस. राजा आहेस पण योग्यासारखा आहेस. तुला या सगळ्या गोष्टी सांभाळाव्याच लागतील. आई महत्वाची आहे. जिजा उमासाहेबांनी घडवलं आणि त्यामुळे शिवराय इतके मोठे झाले, इतके मोठे झाले, पण आईच्या पुढे कधी एक शब्दही बोलले नाही. आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिरसाबंदीच होती. समजावून घ्या या स्पर्शाच्या अंतराला. फार महत्वाचं आहे मुलींनो हे अंतर. आज आपण सहजपणे कुणालाही टाळी देऊन बोलतो, कुणाच्याही अंगाला पटकन हात लावतो. आज तुमच्या मुली वडिलांसमोर बिनओढणीच्या येतात, भावांसमोर बिनओढणीच्या येत आहेत, भावांच्या मित्रांसमोर बिनओढणीच्या येत आहेत. आज समाजासमोर तुमच्या मुली बिनओढणीच्या आहेत. आज मुली 3/4 घालतायत, आज मुली टाईट लेगीज घालतायत, आज मुली नको तसले खाडेकडे कपडे पुरुषांच्या समोर घालतायत. तुमच्यातल्या एकाही आईला असं वाटत नाही की मुलींना सांगावं की बाई, घरामध्ये तुझे वडील आहेत, भाऊ आहेत मोठे, आता ओढणी घे, तू मोठी झालीस. आणि वडिलांच्या अंगाला पटकन जाऊन हात लावणं चालतं? तरुण मुलीने असं करावं? आई म्हणून तुमची जबाबदारी नाही काही समजावून सांगण्याची? तुम्ही सगळे मिळून मला सांगा की आहे का नाही? ही जबाबदारी नेहमी आईचीच असते, वडिलांची नसते. आणि सगळ्या पुरुषांना मी तुम्हाला मुद्दाम सांगते, 9 वर्षापर्यंत मुलींवर खूप प्रेम करायचं. जवळ घ्या, पापी घ्या, खूप लाड करा. पण एकदा मुलगी पौगंडा अवस्थेकडे जायला लागली, एकाही वडिलांनी मुलींना सारखं बेटा 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 म्हणून अंगाला हात लावून जवळ घ्यायचं नाही. आपल्या संस्कारात ते बसत नाही. आपल्याकडे मर्यादा आहे, त्या मर्यादा पाळाव्या लागतात. रावणाने जेव्हा सीतामाईंना पळवून नेलं, सीतामाईंनी रस्त्याने सगळे दागिने टाकले होते, कारण प्रभू रामचंद्रांना दिशा कळावी की रावणाने कुठल्या दिशेने त्यांना नेलंय. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला विचारलं होतं, लक्ष्मणा,
ही तुझ्या वहिनीच्या कानातली फुलं आहेत का? त्यावेळेला लक्ष्मणाने अत्यंत नम्रपूर्वक सांगितलं होतं, दादा आजपर्यंत मी वहिनींच्या चेहऱ्याकडे कधीच बघितलेलं नाही, त्यामुळे मला कानातलं ओळखू येणार नाही. पण मी नेहमी नमस्कारासाठी वाकलेलो आहे, त्यामुळे मला पायातली जोडवी तेवढी नक्की ओळखता येतात, मला कानातलं ओळखू येणार नाही. हे माझे संस्कार आहेत, हे माझ्या संस्कृतीचे संस्कार आहेत, हे माझ्या धर्मग्रंथांचे संस्कार आहेत, हे पाश्चात्यांचे विकत घेतलेले संस्कार नाहीत. 47 साली गोरा इंग्रज भारतातनं गेला, काळा इंग्रज ठेवून गेला. आपण सगळे काळे इंग्रज. आपण आचार बदलला, विचार बदलला, आहार बदलला, विहार बदलला. आपण पाश्चिमात्यांसारखे वागायला लागलो, आपण टाळ्या देऊन बोलायला लागलो, आपण शेखेन करायला लागलो. जेवढ्या तरुण मुली आज माझ्या समोर आहेत त्यांना मुद्दाम सांगते, हे स्त्रीचं शरीर आहे, हे अत्यंत पवित्र आहे, हे अत्यंत मंगल आहे. कुणीही उठून आपल्या शरीराला चुकूनही हात नाही लावायचा, कुणाची शामत नाही होता कामा अंगाला हात लावायचे. बायकांच्या डोळ्यात इतका धाक पाहिजे ना की समोरच्याची काय शामत आहे ग तुझ्या अंगाला हात लावायची. शेख्यांत नाहीच करायचा, कारण नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती ही स्पंदनं एकमेकांची एकमेकांपर्यंत जाऊन पोचतात आणि मुलींच्या मनात, मुलांच्या मनात वेगळे विचार प्रवाह सुरू होतात. नाही चालत. म्हणून आपल्याकडे नमस्कार आहे. नमस्काराचा अर्थ असा आहे की माझ्या आतली सुंदर शक्ती माझ्या आतमध्ये संक्रमित होत राहो आणि माझे आत्मबळ वाढवणारी ही शक्ती आहे. बायकांना आपल्या संस्कारांनी इतकं सुंदर आहे सगळं आपल्या धर्मात, आपण विचारच करत नाही त्याचा. आपल्याला याची कल्पनाच नाहीये की इतकं सुंदर आहे. त्यामुळे मुलींना सांगा बाबा, मुलांना पण सांगा, स्पर्शाचं अंतर समजवूनच सांगा. आणि ते सांगण्याची जबाबदारी आईचीच असते. सगळ्या बायकांना तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, तुमच्यापैकी किती बायका टीव्हीवरच्या बातम्या नियमितपणे बघतात? त्यांनी जरा हात वर करा. बाप रे, का ग? आज तुमची मुलगी तुम्हाला शिकायला बाहेरगावी भेट पाठवायची. रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, इकडे नाशिक, आज मुलगी कुठेही शिकायला पाठवायची. तुम्हाला असं वाटत नाही की बाहेरच्या जगात काय चाललंय ते आपल्याला समजावं? का नाही वाटत? तुम्हाला फक्त एवढंच माहितीये, आपण आपली सगळी सुख मुलांना देतोय, पण मुलं काय करतात याचा कधी विचार केलाय? आज त्या पाश्चिमात्य लोकांप्रमाणे आपण बेडरूम स्वतंत्र केलेत प्रत्येकाचे, पण त्या बेडरूम मध्ये मुलं काय करतात, रात्रभर का जागतात, कुणाशी बोलतात, कॉम्प्युटरवर काय बघतात, नेटवर जाऊन काय नको ते बघतात. आज मुलं चॅटिंग कुणाशी करतात, व्हॉट्सअपवर कोणाकोणाचं चॅटिंग चालू आहे. आज आपल्या मुली कुठे गुंतलेल्या आहेत, तुमची जबाबदारी नाही. आज तुम्हाला सांगायला मला खूप भीती वाटते. आज मी अनाथाश्रम चालवते, 0 ते 6 वयोगटाची बाळं मी सांभाळते. एकेका दिवसाचं बाळ आम्ही पोटाला लावून सांभाळतोय. पण बायकांनो, आमच्यापर्यंत पोचणारी बाळं ही नकळत्या वयामध्ये झालेल्या चुकीमुळे, मुलींच्या चुकांमुळे झालेली बाळं आहेत. आज 14 आणि 15 वर्षाच्या मुली आमच्याजवळ बाळ आणून देत आहेत. आईला समजत नाही, आईने विचार नाही करायचा. मला ती आई सांगते परवा, काय आमचं पोट लागलंय पाठीला, आम्हाला काही दिवसभर कष्ट करावे लागतात, आमच्या घरात काही लक्षच नसतं, म्हणून मुलांकडे लक्ष नाही. आपली मुलं कुणाशी बोलतात, कुठे जातात, काय करतात, आईने लक्ष ठेवलं पाहिजे, वडिलांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. आणि पुरुषांना मला तुमचा राग काय येतो माहितीये का? तुम्ही घरासाठी वेळच देत नाही. तुम्हाला किती काम असू दे, मुलांसाठी अर्धा तास द्यायला नको? मुलांचं काय चाललंय विचारायला नको? आणि मुलांना कित्येक वेळेला अशी परिस्थिती असते, मुलांना मनातलं सांगायचं असतं, कुणाला सांगणार आहे? जेवढे आता सुशिक्षित पालक समोर आहेत त्यांनी खरं विचार करा. आता मी तुम्हाला रमेश भाऊंनाच विचारते, रमेश भाऊ तुम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहात, दिवसभरात तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिवसातले, आठवड्यातले किती तास देऊ शकता? एक अर्धा तास तरी द्यायला पाहिजे. आपल्या मुलांशी बोलायला पाहिजे, आपल्या मुलांना काय पाहिजे ते कळलं पाहिजे, आपल्या मुलांच्या संवेदना आपल्याला समजल्या पाहिजे.
किती प्रकार नको ते घडतायत. आकाशवाणीवर एक जाहिरात येते रोज, तुम्ही ऐकताय की नाही मला माहित नाही. आमचा मुलगा रोज कॉम्प्युटरवर असतो, तो खूप छान कॉम्प्युटर शिकलाय, तो आमच्या घरातला पहिला इंजिनियर आहे. आणि त्याचं शेवटचं वाक्य असेल, कॉम्प्युटरवर तो खूप छान स्वतःला डेव्हलप करतोय असं आम्हाला वाटत राहिलं आणि तो कधी आतंकवाद्यांची शिकार झाला आम्हाला कळलंच नाही. कोण आहे याच्या पाठीमागे? आज काय चाललंय कॉम्प्युटरच्या माध्यमातून? बायकांनो, हे सगळं भयान चित्र आहे. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू. आज मुली घरातनं जेव्हा पळून जातात त्यावेळेला त्या मुली वाचवण्याचं काम मी सध्या करते. पण तुम्हाला सांगायला मला भीती वाटते, लाज वाटते, वाईट वाटतं. पोलीस स्टेशनला मुलगी आणल्यानंतर अक्षरशः वडील पाय धरून नमस्कार करून तिला विचारतात, बेटा असं का केलंस, बेटा असं का केलंस. तेव्हा रडणाऱ्या वडिलांकडे बघून मुली सरळ सांगतात, या माणसाला मी ओळखत नाही, या माणसाला मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही. इतका बदल तुमच्या मुलींच्यात होऊ शकतो? आई आहात तुम्ही, तुम्ही खेड्यात राहत असला, दिवसभरात खूप काम असतं मला कळतं, पण इतकंही काम नसतं की मुलांकडे लक्ष द्यायला. खूप विचार करा ग बायकांनो, तुम्ही खूप विचार करा आणि तो विचार तुम्हाला करावाच लागेल. माझ्या न शिकलेल्या आईने जर एवढा मोठा विचार केला असेल तर तुम्हाला तो विचार का नाही करावा लागला. माझ्या आईने मला बायकांचे महत्वाचे 5 गुण सांगितले. माझ्या आईने मला सांगितलं, बाई किती शिकू देत, ती बाहेरच्या जगात यशस्वी होते, पण ती घरात यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही. बाहेर मुख्याध्यापिका असलेली बाई चांगली सून असेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शिक्षणाबरोबर बायकांच्या अंगी महत्वाचे 5 गुण असावेच लागतात. आईने मला 5 गुण सांगितलेत महत्वाचे, तेच गुण आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला गुण, आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई मला म्हणाली, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू माझ्या उमरेची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताट